पुढची बातमी मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदांकडे बघितलं जातं। मात्र नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारीच असुरक्षित असल्याचं समोर आलंय। एका विभागीय अधिकाऱ्यांविरोधात 20 पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्यात। जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या विभागीय अधिकाऱ्याकडून लैंगिक छळ होत असल्याच्या बातमीनं नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली। अधिकाऱ्यांकडून लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी विशाखा समितीकडे नोंदवण्यात आली होती। महिलेनं तक्रार केल्याची बातमी जिल्हा परिषदेत पसरली। त्यानंतर इतर महिला कर्मचाऱ्यांनी हिम्मत दाखवत तक्रार नोंदवली। 20 पेक्षा जास्त महिलांनी अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली। कामाचा धाक दाखवणं, आमिष दाखवून लैंगिक छळ करणं, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक तक्रारी महिला कर्मचाऱ्यांनी नोंदवल्या। परिणामी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी अशिमा मित्तल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिले। मात्र हे प्रकरण गोपनीय असल्याचं सांगत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये घडलेल्या लैंगिक छळ प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांना या प्रकरणाबाबत विचारणा करण्यासाठी आपण त्यांच्या दालनात आलो। मात्र त्या रजेवर असल्यामुळे या प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा ज्यावेळेला अहवाल समोर येईल त्यानंतरच आपण माध्यमांसमोर येऊन या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करू अशी माहिती त्यांनी दूरध्वनीद्वारे दिली आहे। अधिकाऱ्यांच्या विरोधात एका निनावी अर्जासोबत पेनड्राईव्हचे पुरावे देण्यात आले। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासोबत संबंधित अधिकाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। राज्य महिला आयोगाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारणही करण्यात आलंय। 2 दिवसांमध्ये आयसी कमिटीचा रिपोर्ट हा तयार होईल आणि हा आयसी कमिटीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर हा संबंधित पोलीस विभागाकडे कारवाईसाठी दिला जाईल। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करूच। 2 दिवसांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील। कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल। राज महिला आयोगाबद्दल एक वेगळं मत तयार झाले की जिथे महिलांना सगळ्यात जास्त न्याय मिळू शकतो, की जिथे महिला जाऊन वाचा फोडू शकतात। आता एवढ्या महिलांना हा प्रकार चाललेला आहे म्हणजे हा किती महिन्यापासून चालला असेल आणि एवढ्या महिलांवरती करणाऱ्या माणसावरती मी तर म्हणते त्वरित कारवाई तर केलीच पाहिजे, पण अशा नाराधमांना दाखवली पाहिजे त्यांची जागा। नाशिक जिल्हा परिषदेतल्या लैंगिक छळाची तक्रार निनावी पत्राद्वारे करण्यात आली। निनावी पत्राच्या आधारे कारवाई करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि चौकशी समितीला कायदेशीर अडचणी आहेत। त्यामुळे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का असा सवाल उपस्थित केला जातोय। मात्र अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।